आली आली भाग्यलक्ष्मी। तुझे दागिने आणि मंगळसूत्र ज्याने नेलं होतं ना, तो कोण आहे मला कळलंय आता। बाबा कदम, तू जर आम्हाला माफ नाही केलंस तर बाबा कदम आम्ही आमचा गळा चिरून घेऊ। सांगा मला, आम्ही तुझा विश्वासघात करू शकतो? बाप्पाजी मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, पुन्हा नाही असं करणार। बाप्पाजी मला माफ करा, मला माफ करा। म्हणजे बाबा कदम, तू आम्हाला माफ केलंस? होय बाप्पाजी। खरं सांगायचं तर घरचे तुझ्याशी असं वागतात ते मलाही पटत नाही। त्यात कामिनी काकू सतत चिडचिड करत असतात तुझ्यावर। अहो पण तुम्ही मला सांगा, असं खरंच काही चुकतं का? तरी आई माझ्याशी असं का वागतात? हे बघ, मी यापुढे तुला काही त्रास देणार नाही। चल ना, आपल्या घरी चल ना। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही चालते वा बघू इथनं। ठीक आहे, तू मला माफ करायला तयार नाहीस आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही। आता मीच मला शिक्षा करून घेतो। मला आता नाही जगायचं, नाही जगायचं, मला नाही जगायचं आता मला। अरे मग काय, मी सावताच्या डोळ्यानं बघितलंय। तो प्रताप आणि ती काशी त्या जोडपाच्या मागे बोलत होते। तरी मला डाऊट होताच। तुझा डाऊट पक्का होता। आणि तुला सांगू, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्या दोघांचं काहीतरी लफड आहे। असं तू एक काम कर कल्प्या, काय? त्यांच्या मागावरती राहा। गुरव काका, कशी असतो तुला? अहो गुरु काका, अहो काय करताय तुम्ही? गुरु काका, आता मीच मला शिक्षा करून घेतो। मला आता नाही जगायचं, नाही जगायचं। तिला मला अशी शिक्षा करायची असेल तर मला मी स्वतः संपवून टाकतोय ना। पण गुरु काका तरी काय सिद्ध होणार आहे? कोयनाताई, तुला खरंच गुरव काकांची काळजी नाही? नाही, मग इथवर धावत का आलीस कोयनाताई? माझं या वाटेला काम होतं म्हणून आलते मी। कोयनाताई, आपला दोस्त ना तो कल्प्या त्याने त्या काशीला आणि त्या प्रतापला ना एका झाडामागे गुलुगुलू बोलताना पाहिलंय। प्रताप, अरे त्याने मगाशीच मला हे मंगळसूत्र आणून दिलं रे। काय? संजय तुला सांगते, तो प्रताप आहे ना शेजारच्या गावातला दहशतवादी आहे। सूर्याच्या मित्रांनी सांगितलं की तू प्रताप बरोबर झाडामागे बोलत होतीस म्हणून। नाही म्हणजे संजय कसं आहे, त्याच्या मित्रांना मी अगदी ठणकावून सांगितलं ती काशी असूच शकत नाही। अरे कितीही झालं तरी मोहित्यांच्या घराण्याची सून आहे ती। आणि तू कशाला भेटशील म्हणा त्याला? हा, कर नाही त्याला डर कशाला? ओळखतेस त्याला? तुझं हे मंगळसूत्र घेऊन जा ना, घे। बाप्पाजी, कामिनी बोलतेय। तुम्हाला माझं एक काम करायचंय। काम असल्याशिवाय तुम्ही नुसती चौकशी करण्यासाठी आम्हाला फोन करणार नाही याची कल्पना आहे आम्हाला। बोला। ठीक आहे, तुझं मंगळसूत्र परत करणं, कामिनी काकूचा या सगळ्या गोष्टीचा इश्यू करणं, या सगळ्यामुळे जर तुला असं वाटत असेल की आपल्या नात्यात अंतर पडेल तर ते चुकीचं आहे। म्हणजे थट्टा केली तुझी। काय? अशी थट्टा करतो का कोणाची? तू कशी थट्टा पुन्हा केली ना, तुम्ही नाही बोलणार तुमच्याशी कधी।